नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त असं सूप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं पहिलं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल गरम होऊन देऊया। आता त्याच्यामध्ये टाकायचे बघा एवढा बटर। आणि तेल का टाकलं तर तुम्ही विचाराल मग पहिलं, कारण नुसतं जर बटर टाकलं ना तर बटर लगेच जळून जातं, त्यासाठी थोडंसं पहिलं तेल टाकायचं आणि नंतर बटर टाकायचं। तेल आणि बटर बघा चांगलं वितळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये टाकायच्या 7 पाकळ्या लसणाच्या एकदम बारीक अशा करून घेतलेल्या आहेत बघा। त्यात टाकायचे अर्धा इंच आलं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। होता होईल एवढं, जेवढं होईल एवढं बारीक करायचं। गॅस आहे मीडियम। 2 हिरव्या मिरच्या त्या पण एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त केल्या तरी पण चालू शकतात। आता ह्याला पहिले 1 मिनिटभर फक्त परतूया। 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बघा बारीक असा कापून घेतलेला आहे। होता होईल ह्याला सगळं साहित्य बारीकच कापून घ्यायचं। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे बघा, कांदा काय आपल्याला लाल भडक असा भाजायचा नाही आहे। अशा पद्धतीत भाजला की त्याच्यामध्ये हे 150 ग्रॅम चिकन बघा एकदम सॉफ्टवाला आहे, असं छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं, नाही तर मोठे मोठे जरी तुकडे टाकले तरी पण चालू शकते। आता ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅस 1-2 मिनटं आपण ह्याला परतून घेऊया। 2 ते 3 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा हे तुकडे करून घेतलेले होते। आता ह्याच्यामध्ये मी काय काय भाजी टाकणार आहे, तर हा बघा कोबी आहे, तो पण मी बारीक कापून घेतलेला। तर हे सगळं साहित्य अर्धी वाटी आहे। एक छोट्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे, ते पण छोटं छोटं असं कापून घेतलेलं आहे। फ्रेश मका घेतलेली आहे, थोडीशी अशी तिला कापून घेतलेली आहे। चॉपरला थोडीशी आपण फिरवून घेतली का नाही ते चालतं। आता ह्याच्यामध्ये एक शिमला मिरची घेतलेली आहे, ती पण अशी बारीक कापून घेतलेली आहे। 3 फरसबी घेतलेले आहेत, त्यांना पण असं बारीक कापून घेतलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घेऊ शकता। तुम्ही ह्याच्यामध्ये कांद्याची पात पण टाकू शकता, नाही तर पातीचा कांदा जो मी वापरला आहे ना त्यात तुम्ही पातीचा कांदा पण वापरू शकता। आता ह्याच्यात टाकणार आहे मी आत्ताच चवीप्रमाणे मीठ। गॅस आहे मीडियम आणि ह्याला काय करायचं 2 ते 3 मिनटं एकसारखं परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे पाणी, थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। 1 ग्लास ओतलेला आहे, आपण आपल्याला ह्याला अजून पाणी टाकायचं आहे। आपण ह्याच्यामध्ये अजून 1 ग्लास टाकूया। एकूण ह्याच्यामध्ये मी 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे बघा, कारण हे शिजून पण थोडंसं कमी होईल। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, त्याची तुम्ही देठं पण टाकू शकता। आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा 1 चमचा काळी मिरीची पावडर आहे। फ्रेश मिरी काय केलेलं आहे, कुटून घेतलेले। पावडर जर असेल का नाही तर थोडीशी जास्त घालायची। मिक्स करून घेऊया। गॅस आहे मीडियमच आणि ह्याला चांगलं आपण उकळून द्यायचं 5 ते 7 मिनिट। 5 ते 7 मिनिट होऊन गेल्यात बघा, चांगलं शिजवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत चांगलं शिजवायचं, म्हणजे हे जे आपण भाज्या टाकलेल्या आहेत चिकन ते सगळं चांगलं हे शिजलं जातं आणि त्याचं मग हे असं पाणी पण आपल्याला चवीला छान लागतं। आता ह्याच्यामध्ये आपण एकदम म्हणजे साध्या पद्धतीत हे मी दाखवलेलं आहे। खूप जणांचे असे कमेंट असतात की आमच्याकडे सोया सॉस नाही आहे, हे नाही आहे, तर तुम्ही अशा पद्धतीत खरंच एकदा करून बघा, छान लागतं चवीला। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं बघा हे चाट मसाला टाकणार आहे, म्हणजे थोडंसं असं चटपटीत असं छान लागेल। ह्याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। अजून पहिली पण आपण टाकली होती, वरनं पण अजून थोडीशी टाकूया आणि ह्याला अजून 2-3 मिनटं शिजवून घेऊया। आता हे अर्धा चमचा घेतलेला आहे बघा कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता आपण हे वतून घेऊया। मस्त असं हे उकळत आहे। आता ह्याच्यामध्ये हे आपण वतून घेऊया। ते एकदम पण लगेच सगळं वतायचं नाही आहे, थोडं थोडं पहिलं वतायचं आणि हलवून वतायचं, नाही हलवलं तसं खाली राहतं ते। गॅस आहे मीडियमचा, फास्ट जरी केला तरी चालते, पण हे मी मीडियम गॅसवरच सगळं केलेलं आहे। कारण जास्त जर वतलं ना तर एकदम घट्ट होईल, कारण ह्याचं पाणी पण आपलं घट्ट झालेलं आहे। म्हणजे जे सूप जे आपण भाज्या शिजवलेलं होतं का नाही त्याचं पाणी पण आपलं असं घटसर असं निघालेलं होतं। तुम्हाला हवं असेल का नाही त्या भाज्या फक्त शिजवून ह्याचं पाणी पण तुम्ही म्हणजे चिकनच्या सूपमध्ये ओतू शकता, जर तुम्हाला भाज्या ह्याच्यामध्ये नाही टाकायचं। तर हे जे आपण टाकलेलं एवढं पुष्कळ झालं बघा आपल्याला, इथं अशा पद्धतीत झालेलं आहे। जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही, एकदम थोडंसं, म्हणजे अर्धा चमच्याला पण कमी जरी वापरलं तरी पण चालू शकते। आता हे काय करायचं 2-3 मिनटं चांगलं उकळून घेऊया। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर पण बघा 2 ते 3 मिनटं चांगलं मी शिजवून दिलेलं आहे। ते जेवढा होता होईल एवढं चांगलं शिजवून घ्यायचं। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा, मस्त असा पाऊस पडतोय आणि अशा पद्धतीत सूप बघा। खूप सारे सूपच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही असं पण एकदा करून बघा,
आणि ह्याच्यामध्ये काय तुम्ही जर बदल करून जर वाटत असेल ना तर मला जरूर कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.